नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक नवीन आशय, एक नवीन विषय अर्थात बी.एड एक्झामिनेशनच्या संदर्भात असलेले एम-सी-क्यूज. नॉलेज करिक्युलम अँड लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम या विषयाचे एम-सी-क्यूज आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त सर्व विद्यापीठांमध्ये असलेल्या ज्या काही एक्झाम ऑनलाईन होत आहे, तर त्या सर्व परीक्षांसाठी या एम-सी-क्यूज आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. या चॅनलवर याच विषयासारखे इतर अनेक विषयाचे एम-सी-क्यूज आपल्यासाठी खास तयार करण्यात आलेले आहेत. जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही या एम-सी-क्यूज पाहिलेले नाहीत, त्या सर्वांना विनंती आहे की माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊ शकता आणि वेगवेगळ्या विषयाचे एम-सी-क्यूज पाहू शकता. जे विद्यार्थी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, अशाही विद्यार्थ्यांना माझी विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवणं तुमची जबाबदारी आहे. चला तर अधिक वेळ न घेता आपण लगेच एम-सी-क्यूजला सुरुवात करणार आहोत. पहिल्या क्रमांकाच्या एम-सी-क्यूजमध्ये जो प्रश्न दिलेला आहे, ज्ञान म्हणजे काय? आणि ज्या विद्यार्थ्यांना मराठी लक्षात येत नाही किंवा समजत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इंग्रजीमध्ये यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही म्यूट करून किंवा व्यवस्थित इंग्रजीचं वाचन करून तुम्ही प्रश्नाचा अर्थ जो आहे तो समजून घेऊ शकता. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, ज्ञान म्हणजे नेमकं काय? एखादी वस्तू किंवा व्यक्तीचे आकलन का? किंवा जागरूकता याला आपण ज्ञान म्हणतोय का? किंवा ओळखीची माहिती याला आपण ज्ञान म्हणतोय का? किंवा वरील पर्याय अ, ब, क बरोबर यापैकी एका पर्यायाची आपल्याला या ठिकाणी निवड करायची आहे आणि तुम्ही उत्तर जे आहे ते मनातल्या मनात गृहीत धरू शकता. याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं आहे. वरील पर्याय अ, ब, क बरोबर. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील कोणते विधान अयोग्य आहेत? त्यानंतर अध्ययन सक्रिय असते, अध्ययनाची रचना करावी लागते, अध्ययन चिंतनशील असतं, अध्ययन संपूर्ण जीवनाची प्रक्रिया नाही. इथं विधान अयोग्य असं विचारलेलं आहे, त्यामुळं तुम्हाला थोडासा विचार करावा लागणार आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं आहे. अध्ययन संपूर्ण जीवनाची प्रक्रिया नाही, हे विधान अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 3 इथे दिलेला आहे, खालीलपैकी कोणता ज्ञानाचा प्रकार नाही? पूर्वज्ञान, उत्तरोत्तर ज्ञान, बंदिस्त ज्ञान आणि मौन ज्ञान. तर यापैकी आपल्याला योग्य उत्तर जे आहे, पर्याय जे आहे ते शोधायचं आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते क असं दिलेलं आहे, बंदिस्त ज्ञान अर्थात बाइंडिंग नॉलेज. प्रश्न क्रमांक 4 आहे, ज्ञानाच्या बाबतीत खालील एक विधान चूक आहे. कोणतं विधान चूक आहे ज्ञानाच्या बाबतीत ते आपल्याला शोधायचं आहे. मत ज्ञान अर्थात ओपिनियन नॉलेज, भौतिक ज्ञान, प्रक्रियात्मक ज्ञान आणि सामाजिक ज्ञान. त्यापैकी जे उत्तर आहे ते आपल्याला या ठिकाणी गृहीत धरायचं आहे, बरोबर उत्तर द्यायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 4चं जे उत्तर आहे ते दिलेलं आहे मत ज्ञान, ओपिनियन नॉलेज. हा काही ज्ञानाच्या बाबतीतलं विधान जे आहे ते योग्य नाही. मात्र भौतिक ज्ञान, प्रक्रियात्मक ज्ञान ज्याला प्रोसिजर नॉलेज असं म्हणतो, सामाजिक ज्ञान हे ज्ञानाच्या संदर्भातलं जे विधान आहे ते योग्य आहेत. मात्र एक विधान त्याचं चूक आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, शिक्षकांद्वारे पाठ्यक्रमात अभ्यासपूर्वक कार्यक्रमांचा उपयोग का केला जातो हे विचारलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, शिक्षण सोपे करण्यासाठी, शिक्षकाला मदत होण्यासाठी, शिक्षण मनोरंजक करण्यासाठी आणि शिक्षणाद्वारे अधिक समज येण्यासाठी. तर योग्य पर्यायाची आपल्याला या ठिकाणी निवड करायची आहे. मनातल्या मनात गृहीत उत्तर आपल्याला या ठिकाणी धरायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 5चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे क, शिक्षण जे आहे ते मनोरंजक करण्यासाठी अर्थात टू मेक एज्युकेशन इंटरेस्टिंग. प्रश्न क्रमांक 6 आहे, शिक्षणाचे कोणते तत्वज्ञान मानसशास्त्राला शैक्षणिक सिद्धांतांचे अपूर्ण अध्ययन आणि अपूर्ण आधार मानते? तर याचं उत्तर दिलेलं आहे खाली, यथार्थवाद, आदर्शवाद, व्यवहारवाद आणि प्रकृतीवाद. तर यामधली एका पर्यायाची आपल्याला निवड करायची आहे. आणि प्रश्न क्रमांक 6 जो आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे आदर्शवाद. ब हे पर्याय यासाठी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, पुढीलपैकी हे एक माहितीचे स्वरूप असू शकत नाही. अर्थात कोणते माहितीचं स्वरूप असू शकत नाही? औपचारिक माहिती, मूलभूत माहिती, अनौपचारिक माहिती आणि संख्यात्मक माहिती. तर प्रॉपर उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 7 जे आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे ब, मूलभूत माहिती. कारण आपण जर माहितीचे स्वरूप जे आहे, त्याचे प्रकार जे आहेत ते जर आपण पाहिले तर आपल्याला त्यामध्ये औपचारिक माहिती, अनौपचारिक माहिती आणि संख्यात्मक माहिती याची माहिती मिळते. मात्र मूलभूत माहिती जी आहे त्याची माहिती मिळत नाही. त्यामुळं माहितीचे स्वरूप हे असू शकत नाही असं या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, ज्ञान निर्मितीचे स्रोत पुढीलपैकी हे आहेत. अवबोध, त्यानंतर पुरावा किंवा साक्ष, स्वमूल्यमापन, स्मरण. पर्याय क्रमांक अ, ब, क बरोबर. तर प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे ड, म्हणजे वरील अ, ब, क हे पर्याय जे आहेत ते बरोबर दिलेले आहेत.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, ECCEचा अर्थ म्हणजे काय म्हटलेला आहे? लवकरचे बालपण, काळजी आणि शिक्षण, बाल आणि शिक्षणाची लवकरची काळजी, लवकरचे बालपण आणि काळजी शिक्षण आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर प्रश्न क्रमांक 9चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते दिलेलं आहे लवकरचे बालपण, काळजी आणि शिक्षण. प्रश्न क्रमांक 10 आहे, सिलॅबस हा डॅशचा भाग आहे. अर्थात कशाचा भाग आहे? शाळा, विद्यार्थी, अभ्यासक्रम आणि पालक यापैकी प्रॉपर उत्तर जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही ओळखू शकता सिलॅबस. सिलॅबस इज द पार्ट ऑफ. काय उत्तर दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? अभ्यासक्रम, करिक्युलम हा त्याचं प्रॉपर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे, अभ्यासक्रमातील हे मुख्य घटक आहेत. कॉम्पोनंट्स ऑफ करिक्युलम इज आर. त्याचं उद्दिष्ट आहेत का? मूल्यमापन आहे का? अध्यापन आहे का? पर्याय क्रमांक अ, ब, क बरोबर आहेत का? तर प्रश्न क्रमांकाचं 11चं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक अ, ब, क बरोबर आहे. म्हणजे वरील सर्व प्रकार जे आहेत किंवा कॉम्पोनंट जे आहे हे अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी येत असतात. प्रश्न क्रमांक 12 आहे, यामध्ये अभ्यासक्रम डिझाईनचे टायलर मॉडेल यांनी दिले. तर कुणी दिलेलं आहे? राल्फ टायलर, थॉमस टायलर, जॉन्सन टायलर आणि वरीलपैकी नाही. तर प्रश्न क्रमांक ज्याचा अभ्यास तुम्ही जर या प्रतिमानांचा किंवा या मॉडेलचा केलेला असेल तर तुम्हाला याचं उत्तर सहज या ठिकाणी कळू शकतं. राल्फ टायलर हे उत्तर त्याचं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, अभ्यासक्रमाची रचना जी पूर्णपणे विषय आणि सामग्रीवर आधारित आहे. तर त्याचा आपल्याला पर्याय शोधायचा आहे की कशावर आधारित आहे. नंबर 1 आहे, समस्या आणि आधारित पाठ्यक्रमावर आधारित आहे का? अध्ययनार्थी आधारित पाठ्यक्रम, अनुशासन आधारित रचना आणि पर्याय क्रमांक अ, ब, क बरोबर. तर 13 क्रमांकाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे सी हे जे पर्याय आहे, अनुशासन आधारित रचना म्हणजे डिसिप्लिन बेस डिझाईन हे या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14चा आहे, खालीलपैकी अभ्यासक्रमाच्या रचनेचे रेखीव प्रतिमान कोणते आहे? विच इज द लायनरर मॉडेल ऑफ करिक्युलम डिझाईन फ्रॉम द फॉलोविंग असं या प्रकारे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये प्रक्रिया मॉडेल, वस्तुनिष्ठ मॉडेल, व्हीलरचे मॉडेल आणि टायलर मॉडेल हे 4 मॉडेल आणि प्रतिमान या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे टायलर मॉडेल हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, अभ्यासक्रमाचे मॉडेल ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर मूल्यांकन करता येते. कोणत्या मॉडेलमध्ये प्रत्येक टप्प्यावर मूल्यांकन करता येते ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. आणि या ठिकाणी उत्तर जे दिलेलं आहे ते क असं दिलेलं आहे, उद्देश मॉडेल अर्थात ऑब्जेक्टिव्ह मॉडेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणत्या मॉडेलमध्ये टायलरच्या मॉडेलचे एक संशोधित रूप आहे असं म्हटलेलं आहे? उद्देश मॉडेल, व्हीलरचे मॉडेल, प्रक्रिया मॉडेल आणि केअरचे मॉडेल. तर या ठिकाणी आपल्याला प्रॉपर उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी द्यायचं आहे आणि याचं उत्तर आहे व्हीलरचे मॉडेल म्हणजे व्हीलर्स मॉडेल हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. या संदर्भात काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये जे आहे या संदर्भात मला नक्कीच सुचवू शकता. होऊ शकतं की काही पर्यायाच्या संदर्भातलं मतभिन्नता ही असू शकते. त्यामुळं तुमचा जर अभ्यास यावर असेल तर त्याचं प्रॉपर उत्तरही तुम्ही योग्य प्रकारे देऊ शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आहे, अभ्यासक्रमामध्ये शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शाळेने वापरलेले सर्व अनुभवांचे प्रतीक आहे असे यांनी म्हटलेलं आहे. अर्थात आपल्याला ही व्याख्याच्या संदर्भात आहे, आपल्याला व्यक्ती कुणी म्हटलेलं आहे हे या ठिकाणी शोधायचं आहे. आयोगही या ठिकाणी दिलेला आहे. अर्थात प्रश्न क्रमांक जो आहे 17 त्यामध्ये जी हस त्यानंतर यस मुनरो माध्यमिक शिक्षण आयोग आणि क्रो अँड क्रो हे 4 त्या ठिकाणी दाखवलेले आहे पर्याय आणि याचं उत्तर जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे ब यस मुनरो यांनी या संदर्भातलं विधान केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 आहे, अभ्यासक्रमाच्या विकसनावर परिणाम करणारे घटक म्हणजे द फॅक्टर अफेक्टिंग करिक्युलम डेव्हलपमेंट इज. आर्थिक घटक, समाजशास्त्रीय घटक, त्यानंतर वैज्ञानिक घटक आणि पर्याय अ ब क बरोबर. तर याचं सुद्धा जे उत्तर आहे ते अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. याचा पर्याय क्रमांक ड अर्थात पर्याय अ ब क बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 आहे, याच्यामध्ये दाखवलेलं आहे पुढीलपैकी कोणते अभ्यासक्रमाचे स्वरूप म्हटलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सर्जनशील, गंभीर अर्थात क्रिटिकल, पुराणमतवादी, कन्झर्वेटिव्ह म्हटलेलं आहे आणि वरीलपैकी सर्व. तर याचा थोडा बारकाईने विचार जर आपण केला तर याचं उत्तर आपल्याला शोधता येऊ शकते. याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं दिलेलं आहे की वरीलपैकी सर्व. 20 क्रमांकाचा प्रश्न आहे, अभ्यासक्रम बांधणीचे तत्वे कोणते आहे? व्हॉट आर द प्रिन्सिपल ऑफ करिक्युलम कन्स्ट्रक्शन्स?
तर याच्यामध्ये उत्तर आपल्याला शोधायचे आहेत. प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी आहे, बालक केंद्रीकरणाचे तत्व, सहसंबंधांचे तत्व, लवचिकतेचे तत्व आणि वरीलपैकी सर्व. जर आपण कन्स्ट्रक्टिव्ह करिक्युलम कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने करतं त्याची काही तत्वे जर आपण अभ्यासली तर आपल्याला सहज त्याचे उत्तरं मिळू शकतात. कारण सिलेबस कन्स्ट्रक्शन करण्याचे काही प्रिन्सिपल्स आहे आणि त्या प्रिन्सिपल्सचा जर आपण विचार केला तर आपल्याला उत्तर या ठिकाणी शोधता येऊ शकतो. पर्याय क्रमांक ड जो आहे, वरीलपैकी सर्व, अर्थात बालक केंद्रीकरणाचे तत्व, सहसंबंधाचे तत्व आणि लवचिकतेचे तत्व, हे तीनही तत्व जे आहेत या ठिकाणी बरोबर दिलेले आहे. त्यानंतर 21 क्रमांकाचा प्रश्न आहे, एक अभ्यासक्रमाचा दृष्टिकोन जो विषयातील आशय म्हणून वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो? एक पारंपरिक दृष्टिकोन, अध्ययनार्थी आधारित अभ्यासक्रम, विश्लेषणात्मक अभ्यासक्रमाचा दृष्टिकोन आणि पर्याय क्रमांक अ, ब, क बरोबर. 21 क्रमांकाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते पारंपरिक दृष्टिकोन असं दिलेलं आहे. तुम्ही या संदर्भातला आशय जे आहे पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही मिळवू शकता. प्रश्न क्रमांक 22 जे आहे या ठिकाणी दिलेला आहे, अभ्यासक्रमाचा तात्विक पाया यांच्याशी संबंधित आहे. फिलॉसॉफिकल फाउंडेशन ऑफ करिक्युलम कन्सर्न विथ अर्थव्यवस्था, कल्पना, इतिहास आणि सामग्री. तर याचं उत्तर जे आहे दिलेलं विद्यार्थी मित्रांनो ते कल्पना असं दिलेलं आहे, कारण आयडियालिझम किंवा आयडियावर सगळ्या फिलॉसॉफिकल बाबी ज्या आहेत त्या या ठिकाणी डिपेंड असतात जेव्हा अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपण विचार करतो तेव्हा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी दिलेले आहे, अभ्यासक्रमाची प्रभावाची परिणामकारकता, अभ्यासक्रमाच्या प्रभावाची परिणामकारकता या आधारे निश्चित केली जाते. तर कोणत्या आधारे निश्चित केली जाते? उद्दिष्टाद्वारे, रचनात्मकद्वारे, पद्धती किंवा मूल्यमापन. तर अभ्यासक्रम हा प्रभावी झालेला आहे हे आपल्याला कशाहून कळतं? तर जेव्हा आपण त्याचं मूल्यमापन करतो त्या आधाराने आपल्याला ह्या गोष्टी कळत असतात की ते योग्य आहेत की अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक ड जे आहे, मूल्यमापन, इव्हॅल्युएशन, हा पर्याय त्यासाठी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, ज्ञान या माध्यमातून जमा होते. हाऊ इज नॉलेज गॅदर्ड? उद्गामी पद्धत, अवगामी पद्धत, म्हणजे उदाहरण अगोदर, अवगामीमध्ये उदाहरण नंतर, त्यानंतर एकत्र दोन्ही आहेत का आणि काहीही नाही, अशा अनुषंगाने तो विचारलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते 24 क्रमांकाचं दिलेलं आहे सी, अर्थात दोन्हीही माध्यमातून ज्ञान जे आहे ते जमा होत असतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 आहे, अनुभव आणि निरीक्षणावर आधारित हे ज्ञान आहे. दिस नॉलेज इज बेस्ड ऑन एक्सपिरियन्स आणि ऑब्झर्वेशन्स. तर प्रकट ज्ञान आहे का, अंतर्ज्ञानी ज्ञान आहे का, व्यावहारिक ज्ञान आहे का किंवा अधिकृत ज्ञान आहे का? तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे सी, अर्थात व्यावहारिक ज्ञान, हे उत्तर त्याचं बरोबर आहे. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न, जी 201 अथवा वेगवेगळ्या त्या ठिकाणी नंबर असू शकतो. ज्ञान आणि अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमापलीकडील भाषा या संदर्भातला हा विषय होता. नॉलेज करिक्युलम अँड लँग्वेज अक्रॉस द करिक्युलम. तर ही प्रश्न तुम्हाला कशी वाटली? नक्कीच आपल्या जर उपयोगाची असतील, आपल्याला याचा नक्कीच फायदा होणार असेल तर आमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा. आणि जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही चॅनल माझं सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनाही विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करावं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं ही तुमची जबाबदारी आहे. या अनुषंगाने मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. मात्र सर्व विद्यार्थ्यांना विनंती की याच चॅनलवर वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातले MCQs मी तयार केलेले आहेत. तुम्ही सर्वांनी त्या MCQsवर एकदा भेट द्या आणि त्या संदर्भातल्या काही त्रुटी असतील, अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला कॉल करू शकता किंवा मला मेसेजद्वारे तुम्ही कन्व्हे करू शकता, मला माहिती देऊ शकता. चला तर पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत मला परवानगी द्या. जय हिंद, जय भारत.